आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीनं आर्टिलरी रोड, नाशिक रोड येथे भव्य वुमेन्स बॉक्स क्रिकेट लीग 2026 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती जॉर्ज गवळी यांनी केलं होतं। या स्पर्धेत एकूण 8 महिलांच्या संघांनी उत्साहाने सहभाग नोंदवत उत्कृष्ट क्रिकेट खेळाचे प्रदर्शन केले। उपस्थित प्रेक्षकांनीही या सामन्यांना मोठा प्रतिसाद देत खेळाडूंना उत्स्फूर्त दाद दिली। आजची महिला केवळ चूल आणि मूल या मर्यादेत न राहता विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहे। खेळाच्या क्षेत्रातही महिलांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे। त्याच प्रेरणेने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना खेळातही पुढे येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशानं या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे ज्योती गवळी यांनी सांगितले। स्पर्धेत नॉकर संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले, तर रायझिंग स्टार संघाने द्वितीय क्रमांक मिळवला। फर्स्ट रनर अप संघाला इनरव्हिल क्लबच्या प्रेसिडेंट सीमा भट्टाचार्य यांच्या हस्ते सिल्वर मेडल देण्यात आले, तर विजेत्या संघाला गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले। याशिवाय मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट प्लेयर या पुरस्कारांनीही उत्कृष्ट खेळाडूंना रोख रक्कम, ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। क्रिकेट लीग स्पर्धेसाठी भंडारी ज्वेलर्सचे निर्मल भंडारी यांच्याकडून 15,000 रुपये, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर पुष्कर जोशी यांच्याकडून 11,000 रुपये, तसेच सोनी गिफ्टचे नितीन मुलताणी यांच्याकडून प्रत्येक बक्षीस देण्यात आले। ठाणे पद्मक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या मीनल कुलकर्णी यांच्याकडून बेस्ट क्रिकेट फिल्डिंग खेळाडूंना 1,000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले। नाशिक रोड येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या वुमेन्स क्रिकेट लीग स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भंडारी ज्वेलर्सचे निर्मल भंडारी यांचे विशेष सहकार्य लाभले, तसेच सोनी गिफ्ट, लालवाणी, जय डेव्हलपर्स, द पॉवर गार्डनचे पवार यांच्यासह इतर प्रायोजकांचेही मोलाचे योगदान लाभले। स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉक्टर पुष्कर जोशी, निलेश गायकवाड, इनरव्हिल क्लबच्या सेक्रेटरी शशी मदन, मॅनेजिंग डायरेक्टर टेनकोट सॉफ्टवेअरच्या ॲडव्होकेट दीप्ती गवळी, वासुदेव लालवाणी, किरण फर्निचरचे रमेश अडवाणी, ग्रीन स्पेस पवार लॉन्स, देवराज न्यूज स्टुडिओ, रचना चिंतावर, सुनीता मोरे, ॲडव्होकेट एकता कदम, अर्चना पारचा, निलिमा पोपटकर, सुलभा हगवणे, धनश्री गायधणी, मिनल कुलकर्णी, हितेश कारिया, सुचिता मोरे, मीरा पगारे, श्रुती मदन, नंदिनी कारिया तसेच अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले। या स्पर्धेमुळे महिलांमध्ये खेळाबद्दल उत्साह निर्माण झाला असून अशा उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला निश्चितच चालना मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। नमस्कार, मी अखंड ज्योती महिला फाउंडेशनची फाउंडर अँड डायरेक्टर सौ ज्योती गवळी जॉर्ज। आज आम्ही महिला दिनानिमित्त वुमन्स क्रिकेट बॉक्स लीग मॅच ही इथे आयोजित केली होती, मोती मंगल कार्यालय नाशिक रोड येथे। तर त्यामध्ये आम्हाला 8 टीमांनी सहभाग घेतला होता। त्यापैकी बऱ्याच टीमांनी सहभाग घेतला होता, पण वेळेमुळे आम्ही जास्त टीम घेऊ नाही शकलो। त्याच्यामुळे आजच 8 टीमांमध्ये आम्ही ही मॅच खेळवली। त्यामध्ये 2 टीममध्ये फायनल झाली, त्या फायनलमध्ये नॉकर्स ही टीम ही फर्स्ट विनर झाली आणि रायझिंग स्टार ही फर्स्ट रनरअप झाली। तर त्यामध्ये आम्ही फर्स्ट टीम विनरला 15,000 रुपये कॅश पारितोषिक देऊन आणि ट्रॉफी व बेस्ट रनरअप, बेस्ट क्रिकेटर, बेस्ट बॉलर असं आणि प्रत्येकांना 1,000 ही कॅश रक्कम देऊन त्यांचा सन्मान केला। आणि रायझिंग स्टार ही फर्स्ट रनरअप झाली। यामध्ये आम्ही त्यांना 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं, ट्रॉफी दिली आणि बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट क्रिकेटर असं त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं। अशा प्रकारे ही आमची खूप छान प्रकारे वुमन्स बॉक्स क्रिकेट मॅच ही पार पडली। सो मी माझ्या सगळ्या सख्यांना धन्यवाद करते की त्यांनी मला खूप छान सहकार्य दिलं। दीप्ती गवळी मॅडमचं पण मी खूप मनापासून
मनापासून आभार करते की त्यांनी मला म्हणजे प्रत्येक क्षणी सपोर्ट केलं. मला जिथे कमी वाटलं तिथे त्यांनी माझी कमी भरून काढली. व माझ्या सख्यांनी निलिमा पोपटकर, सुलभा हगवणे आणि इनरव्हीलच्या सुनीता मोरे मॅडम यांनी पण खूप छान प्रकारे आम्हाला सहकार्य केलं. तसेच 15,000 रुपये हे भंडार ज्वेलरकडून आपल्याला फर्स्ट प्राईज मिळालं. 11,000 रुपये हे रोटरीकडनं फर्स्ट रनरअपला मिळालं. आणि बेस्ट बॉलर, बेस्ट क्रिकेटर आणि बेस्ट बॅट्समॅनला हे पद्माश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष मिनल कुलकर्णी यांच्या हस्ते मिळाले. व विनरची ट्रॉफी, फर्स्ट विनरची ट्रॉफी, सेकंड विनरची ट्रॉफी, बेस्ट बॉलर, बेस्ट क्रिकेटर, बेस्ट फिल्डर यांची ट्रॉफी ही ॲडव्होकेट दीप्ती गवळी यांच्याकडनं आपल्याला स्पॉन्सर झाली. अशा प्रकारे हा आमचा खूप छान प्रकारे वुमन्स डे निमित्त वुमन्स बॉक्स क्रिकेट लीग मॅच ही पार पडली. धन्यवाद. थँक्यू. जागतिक महिला दिनानिमित्त अखंड ज्योती महिला फाउंडेशन यांनी नाशिक रोडमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट लीग ऑर्गनाईज केली आहे. खूप चांगली गोष्ट आहे. क्रिकेट हे खूप चांगलं माध्यम असतं. नवीन एनर्जी, टीम स्पिरिट, डिसिप्लिन या सगळ्या गोष्टींना आपल्याला आपोआप आपल्या आत कसे डेव्हलप होतील याच्यासाठी क्रिकेट हा खेळ खूप चांगला आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्योती मॅडम आणि त्यांच्या संस्थेने इथे ऑर्गनाईज केलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना करतो. आणि या अखंड ज्योती महिला फाउंडेशनला मी खूप खूप शुभेच्छा देतो. पुढे पण असे त्यांनी कार्यक्रम आयोजित करत राहावे आणि सगळ्या महिलांना एकत्र आणून एकत्र काम करायला हवं. धन्यवाद. मी डॉक्टर जोशी, रोटरी क्लब प्रेसिडेंट, रोटरी क्लब देवळालीतर्फे यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थैंक यू. नमस्कार, मैं मिसिस शशि मदान इनरवेयर क्लब की अध्यक्ष सेक्रेटरी हूँ और यहाँ अध्यक्ष हमारी सीमा भट्टाचार्य. आज हम यहाँ पर ज्योति फाउंडेशन की तरफ से आए हुए हैं और उनका कार्य देखकर हमें इतनी प्रसन्नता हो रही है. जो एक महिला होकर महिलाओं के लिए इतना अच्छा अरेंज किया है, ये खेलते हुए सारी लड़कियां, लेडीज़ देखकर ऐसा लग रहा है जैसे आज प्रगति पर हम महिलाएं शायद कुछ और ही ज़्यादा चलती जा रही हैं और इससे ज़्यादा और चल पाएंगी अगर हमें ऐसे ज्योति फाउंडेशन जैसे आगे बढ़ाने वाले बाकी सब मिलेंगे हमें. क्योंकि जब हम किसी कार्य के लिए चलते हैं तो मन में ठान लेते हैं हमें करना है. ये एक स्त्री की विशेषता है, तो ज्योति की ये विशेषता है. और इसी विशेषता को देखते हुए बाकी सभी जितनी भी लड़कियां या लेडीज़ जहाँ खेल रही हैं उनसे प्रभावित होकर मन से ये निकलती है दो शब्द कि कदम चूम लेती है खुदा के मंजिल, अगर चलने वाला भी हिम्मत ना हारे. बहुत हिम्मत दिखाई है इन्होंने और हमें इनकी हिम्मत को प्रणाम करते हैं और इनका अभिवादन करते हैं. बहुत बहुत धन्यवाद ज्योति. मी निर्मल सुरेश भंडारी, प्रभाग क्रमांक 21 नगरसेवक आणि भंडारी ज्वेलर्स, दत्त मंदिर सिग्नल. जागतिक महिला दिनानिमित्त अखंड ज्योती फाउंडेशनने जे क्रिकेट वुमेन लीग जे तयार केलेलं आहे हे पूर्ण नाशिक रोड आणि कॅम्पसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. का ज्या घरातील महिलांना बाहेर येण्यासाठी त्यांनी तो एक वाव दिलेला आहे. ज्या महिला घरामध्ये चूल आणि मूळचं बाहेर पडत नाही त्यांना बाहेर पडण्याची संधी ही ज्योती मॅडमनी ही तयार करून दिली, एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मसाठी आमची नेहमी त्यांना साथ असते. आणि महिलांचे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ज्योती मॅडमने जो उपक्रम क्रिकेट मॅचेसचा जो केलेला आहे तो खूप छान आहे. असेच उपक्रम ज्योती मॅडम पुढे राबवत असतील आणि महिलांना सबल करण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी भंडारी ज्वेलर्स आणि अखंड ज्योती महिला फाउंडेशन हे दोन्ही सोबत राहून आणि रोटरी क्लब कॅम्प तिघं मिळून आम्ही पुढे अजून नवीन नियोजन करू आणि महिलांना सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी त्यांना सपोर्ट करू. नेहमी धन्यवाद. उत्साह महिलांमध्ये खूप छान आहे. सकाळचं वातावरण पण खूप सुंदर आहे आणि महिलांमधला जो उत्साह आहे म्हणजे त्यांना जो घराबाहेर पडण्याचं फील आहे, एक स्वातंत्र्य आहे आणि एक जी ऊर्जा आहे ती खूप छान आहे. नाशिकमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि ज्योती मॅडमनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे महिलांना त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आणण्यासाठी जे उपक्रम केलेला आहे तो खूप सुस्त आहे. त्याच्यासाठी मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि महिलांतर्फेही त्यांना म्हणजे सगळ्या महिला बोलू नाही शकत म्हणून मी त्यांच्यातर्फेही ज्योती मॅडमचे आभार मानतो का त्यांनी त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.